मी डायरेक्ट हिमालयात जातो, बघा जातो की नाही आरक्षण मिळालं नाही राहणार. हे मी तुम्ही भावनिक शब्द समजा तुम्हाला काय समजा. आरक्षण मिळाल्यावर जरांगे पाटील हिमालयात जाणार. आपण मी काय बैठका बी खुल्ल्यात घेतो आणि हे खुल्ल्यात घेतो. मीडिया समोर असो किंवा कसं असो तुमच्या समोर बी खुल्लं सगळं ठेवलेलं आहे समोर. मनोज जरांगे पाटील मराठ्यांचे नेते नाहीत. समाजाचं कल्याण होतंय, कोणी नेता नाही, मी बी नाही. मनोज जरांगे पाटील स्वतःला मराठ्यांचे नेते का मानत नाहीत? या सगळ्या प्रश्नांना कारण ठरलंय खुद्द मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य. ज्या माणसाने मराठा आरक्षणासाठी सरकारला गुडघ्यांवर बसवलं, ज्या माणसाने मराठा आरक्षणाचा मुद्दा शेवटच्या टप्प्यात आणला, ज्या माणसाचं नेतृत्व मराठा समाजाने बिनविरोध स्वीकारलं, तोच माणूस स्वतःला मराठ्यांचा नेता का मानत नाही? यामागचं कारणही तितकंच इंटरेस्टिंग आहे. मनोज जरांगे पाटलांनी पुढचं आंदोलन मुंबईत करण्याची घोषणा केली. अंतरवाली सराटी ते मुंबई मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्याबरोबर लाखो मराठा बांधव पदयात्रा करणार आहेत. याच पदयात्रेच्या नियोजन बैठकीत जरांगे पाटलांनी हे वक्तव्य केलंय. जर आम्हाला कधी अडवण्याचा प्रयत्न केला तसं होणारच नाही. आम्ही गाऊन शिक नाही तर आम्ही लय मोठे. जर अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही समोरून येतो. आपण मी काय बैठका बी खुल्ल्यात घेतो आणि हे खुल्ल्यात घेतो. मीडिया समोर असो किंवा कसं असो तुमच्या समोर बी खुल्लं सगळं ठेवलेलं आहे समोर. त्याच्यामुळं समाजाचं कल्याण होतंय, कोणी नेता नाही, मी बी नाही. मी डायरेक्ट हिमालयात जातो, बघा जातो की नाही आरक्षण मिळालं नाही राहणार. हे मी तुम्ही भावनिक शब्द समजा तुम्हाला काय समजा. एवढं स्वप्न आहे सगळ्या मराठ्याचं तुमच्या सगळं आरक्षणच द्यायचं. मग काय होऊ जर आम्हाला आडविलं कदाचित होणार नाही तसं, पण जर आडविलं तर समोरून आम्हाला येताना आडविते ना. तुम्ही इकडून ये मध्ये काय ठेवलं, दोघ जण मिळून उचलून पलीकडे. आपल्याला जर चारी बाजूने घेरलं तर आपण त्याही बाजूने घ्यायचं, पण शांततेत हे गोंधळ लोक हसतात आपल्यावर गुन्हा दाखल झाला. बरं झालं म्हणते गुंतले. इतरांना हसूनच द्यायचं नाही, काही झालं तरी हरकत नाही. कारण इकडून आम्ही लय येणार आहेत, पण तुम्ही तिकडची बाजू सांभाळावं. मागची 3 बाजू ठेवल्यात आपण. पाठीत खंदे खुपशेत नाहीत, आपण सरळ सांगून ठेवलेले. आम्ही मुंबईत गेलो आणि आमच्या संग ओळख केली की आमच्या सगळ्या करोडोंना माता मावायला होत नाही. त्यांनी इकडची खिंड लढवायची आणि आम्ही मुंबईचे लढवायची. मुंबईकडच्या मराठ्यासह आम्ही सगळे तिकडून आलेले. तुम्ही तिकडून यायचं इकडं नाही, तुम्ही बघायचं तिकडच वाट आमची. तुम्ही तिकडे वाट बघायचीच नाही. तुम्ही लगेच ओळखायची लाडी दिसते. तुम्ही दणादणाच इकडे निघायचे आमच्याकडे. आपण दोघं जण मध्ये काय ना ते शांततेत उठलून बाजूला, पण मुंबईला जायचं हे मात्र करायचं. मनोज जरांगे पाटील राजकारणात प्रवेश करतील का असा प्रश्न विचारणाऱ्यांना जरांगे पाटलांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय. राजकारण सोडाच, जरांगे पाटील स्वतःला नेतेही म्हणवत नाहीत. आरक्षण मिळाल्यावर मी सरळ हिमालयात निघून जाईल असं उघडपणे ते बोलतात. मनोज जरांगे पाटलांच्या याच स्वभावामुळे मराठा समाजाने त्यांना अक्षरशः आपल्या डोक्यावर घेतलंय. जालन्याहून लक्ष्मण सोळुंके आणि माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.